तर सामन्याला सुरुवात होईल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना केतके बॉईज खंडीपाडा आणि ईगल स्पोर्ट्स नायगाव या संघामधून जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये क्वालिफाय करेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हेमंत. पहिला बॉल मिसटायमिंग झालेला आहे. शतरक्षक दूरवरती आहेत. शतरक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आहे. 2 धावा येथे कंप्लीट केले जातील. या 2 धाब्याने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. वैभव आणि दिनेश अशी ही सलामीची जोडी. वैभव आपण स्ट्राइक वरती पाहतोय. ते थोडासा चेंडू पुढे ठेवला होता. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. मात्र चेंडू डीप मध्ये निघून गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत ते आपण एकदा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2-2 ने धावसंख्या 4 या आकड्यावरती 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत 2. स्वीप करायचा प्रयत्न होता. या चेंडू यष्टांवरती लागलाय तिकडे. बघा लेग बिफोरची अपील झाली होती. मात्र चेंडू पायाला लागल्यानंतर तिकडे यष्टांवरती देखील लागतोय आणि वैभव धूम हा बाद होतोय. वैभव धूम थोडासा कम नशिबी राहतो या मॅच मध्ये. फलंदाज बाद. थँक्यू डीजी. पाहूया वैभव कशा प्रकारे बाद झालाय. स्वीप करायचा प्रयत्न होता. बघा चेंडू पायाला लागल्यानंतर यष्टांवरती लागलाय तिकडे. बघा 3 मॅच मध्ये सामनावीर तो ठरला होता. मात्र या मॅच मध्ये तो लवकर बाद झालाय. 4 धाब्यांवरती तो बाद झालेला आहे. नव्याने फलंदाज योगेश आलाय. योगेश धूम. योगेश आलाय आणि योगेशने आल्या एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सक्सेस देखील ठरलाय. खराब फिल्डिंग झाले तिकडे. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. बघा हा चौकार आला. या चौकारात धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. 8 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. बघा पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केला गेलाय. आउटफील्ड मध्ये चेंडू थांबतोय तिकडे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न झाला होता मात्र थांबवलंय दिनेश याने. एकच धाव. एका धावाने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकातील. हेमंत जाधव याला आपण पाहतोय. ते बघा काय फटका केलाय जबरदस्त. स्क्वेअर कटचा फटका ते केला गेलाय आणि चेंडूला पाहतोय की पॉइंट मध्ये पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता. शेवटच्या बॉलवर त्या चौकाराला धावसंख्या दुहेरी प्रवेश करत असताना 12 धावा या धावफलकावर 13 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिले षटक हे समाप्त झालंय.
डॉट बॉलने ते सुरुवात केली. गोलंदाज परेश आणि परेश जाधव हे दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय आणि पाहतो पहिला चेंडू हा डॉट टाकलाय. स्ट्राईक वरती पाहतो आपण योगेश धूम याला. ते बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीला. चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. थँक्यू दिल. धावसंख्या आता 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 19 रन्स ऑन दी बोर्ड. आपण पाहतो या चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू आउटफील्ड मध्ये थांबतो तिकडे. बघा नशिबाची साथ मिळते ईगल्स स्पोर्ट्स नायगाव या संघाला. कारण हा चेंडू जर सरळ जर निघून गेला असता कदाचित 4 धावा या मिळू शकल्या असत्या. तर ते 2च धावा मिळाल्यात. या 2 धाब्याने धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. एकदा कट करण्याचा प्रयत्न होता योगेश याचा मात्र बॅट अँड बॉल संपर्क आता झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव डॉट बॉल इथे आता येताना दिसतोय. धावसंख्या 21 या आकड्यावरती आपण पाहतोय. चेंडू टाकून झालेत 4 या षटकातील. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉइंट मध्ये शतरक्षक आहे. हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शतरक्षण झालंय बघा. त्याच्या एका हाताला थोडीशी दुखापत देखील झालेली आहे. त्याच कारण एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो सफल झालेला नाहीये. असफल ठरलाय. 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धाब्याने धावसंख्या आता 23 या आकड्यावरती. 23 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते बघा वेगवान चेंडू बॅटचा एज लागले. या सेज लागलाय शेवटच्या बॉल वरती. ते विकेट मिळालंय योगेश धूम याची. फलंदाज बाद. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रथमेश येतोय. पहिला चेंडू आपण पाहतो या वेगवान इथे हाताला गेला होता. तेच थर्रार हा चेंडू टाकला गेला होता. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे दिला गेलाय. 1 फॉर दी ओव्हर. चांगला डिसिजन आपल्याला पंचांचा पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय नवनाथ गैला. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ते आपण पाहतो या चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली होती. 2 धावा इथे वेगाने पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावा आल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या आता 25 या आकड्यावरती. 25
25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा वैभव धूम लवकर बाद झाल्यानंतर इथे धावसंख्या थोडीशी थांबवली गेलेली आहे, पूर्णपणे रोखली गेलेली आहे. ते बघा वेगवान चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता, धावची संधी देखील निर्माण झाली होती, मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. लीग बायच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती नोंदवली जाते. धावसंख्या आता 26 या आकड्यावरती 26. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. उलबट्याचा चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक मध्ये एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. थोडासा फंबल झाला होता तिकडे क्षेत्ररक्षक, त्याचा फायदा उचलला गेला आणि आपण पाहतो या 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावाने धावसंख्या आता स्कोर कार्ड पुढे सरसावला गेला तो म्हणजे 28 या आकड्यावरती 28. 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतो या ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळणार आहे. आपण पाहतोय महिला बचत गटाच्या सदस्य आपण पाहतोय अध्यक्ष सदस्यांचं आगमन झालेलं आहे. पाहतोय कर्नलपाडा गाव तो महिला बचत गट आहे, त्यांचे आगमन झाले, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. याच दरम्यान एक विकेट देखील मिळालेली आहे. थँक्यू डीजे. 2 मिनिटं थांबवतोय. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती महिला बचत गट भरपूर मोठ्या संख्येने तिथे आपली उपस्थिती दाखवतोय या स्पर्धेकरता. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. धावसंख्या झालेली आहे 29 धावा. 30 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि 30 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या असतील. थँक्यू थँक्यू डीजे. पाहतोय सन्माननीय रमेशजी पुजारी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. महिला बचत गट कर्नलपाडा त्यांच्याकडून देखील या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य आलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय.
चल आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीवाडा आणि ओमसागर ब्राह्मणगाव दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आमच्या स्टेजच्या समोर यायचं आहे. चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. सेमीफायनल आणि फायनल साठी चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. पहिला बॉल वैभव धूम याचा फक्त हलक्या त्याने खेळून काढलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक किरण धूम चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट झाली. पहिल्या बॉल वरती एक धाव श्री गणेश झालेला या एका धावाने. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 30 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. प्रति षटका मागे जर विचार केला तर 10 धावांची सरासरी राखायची आहे आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव आलेली आहे. इथे आपण पाहतो या टायमिंग झाला. योगेश धूम तिकडे पोहोचले होते बघा. चेंडूने तिकडे दिशा देखील बदललाय. राज घाटाल तिकडे चेंडू पर्यंत पोहोचेल, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल धाव ही अंकित केली गेली. सिंगल सिंगल आणि सिंगलने धावसंख्या आता 2 या आकड्यावरती. दोन धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सिंगल सिंगलने तर सुरुवात झालेली आहे. इथे आपण पाहतो या ऑफच्या बाहेर हा चेंडू ठेवला गेला होता. तर आता पंचांनी रेफर गेलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चला प्रवीण सुतार या. चला प्रवीणजी सुतार. चला प्रवीणजी सुतार आपण यायचं आहे. तिसरे पंच व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल. आपण पाहतो या वेगवान चेंडू तेच तर्रार चेंडू टाकला गेला होता. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव. मॅच जिंकण्याकरता 30 धावा बनवायच्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 3. चेंडू टाकून झाले 3. अजूनही मॅच जिंकण्याकरता 27 धावींची अजूनही आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. जो संघ जिंकेल सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल. हे बघा वेगवान चेंडू आहे. आणखीन एक तेज तर्रार चेंडू ते टाकला गेलाय. वैभव धूम आपण पाहतोय. जबरदस्त ते कामगिरी करत असताना वैभव धूम. धावसंख्या 3. बॉल टाकून झाले 4. ते आपण पाहतो या काय घडलंय काय बिघडलंय तर त्याची झेल सुटला गेला असावा. त्या प्रकारे रिॲक्शन आलं होतं गोलंदाजाचं. आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात टाकला गेलाय. सलगचा हा तिसरा चेंडू डॉट टाकलाय. धावसंख्या झालेली आहे 3. आता पाहतोय की मॅच थोडासा हार्ड झालाय, कठीण झालाय ईगल स्पोर्ट्स नायगाव या टीम साठी. या कव्हर शॉटमध्ये फटका केलाय. विकास आलाय तिकडे. विकास करणं थोडासा मिस्टेक झाला बघा. चूक झाली होती विकास करणं तिकडे.
एक धाव ही पळून पूर्ण केली, एका धावाने धावसंख्या आता 4 या आकड्यावरती. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. करण जाधव यांच्या शुभ हस्ते. बघा, जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा, ओमसागर ब्राह्मणगाव आणि विजय संघ अशा 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, 1 चिठ्ठी राहील तिला बाय असेल, लक्षात घ्या. चला कॅमेरामॅन फोकस करायचं इकडे. कॅमेरामॅन मोहन पाटील. बघा इथे ओमसागर ब्राह्मणगाव संघाने जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाची चिठ्ठी उचललेली आहे. तर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने ओमसागर ब्राह्मणगाव संघाची चिठ्ठी उचललेली आहे. म्हणजे जो संघ जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल. लगेच आपण टॉस देखील ते करणार आहोत. चला या ओव्हर नंतर आपण टॉस करून घेऊया. चला या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. किरण धूम आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. एक धाव पहिल्या बॉल वरती कंप्लीट केलेली आहे. धाव संख्या झालेली आहे ते पण पाहतोय 5 रन्स ऑन द बोर्ड. पाहतोय जो संघ जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल. फायनलचं तिकीट मिळालंय. जो संघ जिंकेल त्याला. अपील झाली होती, अपील फेटाळून आलेली आहे. तो ज्या वेगाने चेंडू इथे टाकला गेला होता, उंची देखील जास्त होती या चेंडूची. देशकरण पंचांनी जी अपील आहे ती पूर्णपणे फेटाळून लावलेली आहे. एक सिंगल धाव इथे आलेली आहे. धावसंख्या आता 1 ने स्कोर कार्ड पुढे सरसावला जातोय, तो म्हणजे 6 या आकड्यावरती. ते पाहतोय बॅटचं एज लागले आणि या एज लागल्यानंतर चेंडू सरळ नॉन स्टॉप रेझर मध्ये निघून जातोय 4 धावांकरता. एक नशिबाचा चौकार येतो या ओव्हर मध्ये. चौकार 4. थँक्यू. ही जे धावसंख्या झाली ती म्हणजे 10. आता मॅच जिंकण्याकरता 20 धाब्यांची आवश्यकता आहे. 9 चेंडू बाकी आहेत आणि या 9 चेंडू मध्ये अजूनही 20 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे बघा खूप चांगला स्ट्रोक गॅप मध्ये आहे आणि सीमारेषा पार देखील. जबरदस्त स्ट्रोक आहे. षटकार 6. या षटकाराने धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते पाहतो या वेगवान चेंडूची हाताळणी झालेली आहे. चेंडू सरळ यष्टांच्या वरून निघून गेलाय. यष्ट रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. कमबॅक झाले षटकार आल्यानंतर. अजूनही मॅच जिंकण्याकरता 14 धाबींची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 14 धावा. ट्रॅकर स्टॅमिंग झालेला आहे. एकनाथ आले तिकडे चेंडूच्या खाली आणि बघा खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. हा झेल नाही तर मॅच पकडलाय असं मला काय हरकत नाहीये. फलंदाज बाद.
चला थोडीशी घाई करायची विनंती असेल. 6 चेंडू आणि आता 14 धाबींची आवश्यकता आहे. दोन्ही संघासाठी सुवर्ण संधी आहे. इथे जो संघ जिंकेल त्याला डायरेक्ट फायनलचं तिकीट मिळालेलं आहे. बघा चिठ्ठ्यांचा ड्रॉ झाला आणि आपण पाहतो या विजय संघाची चिठ्ठी निघाली, त्यांना फायनलचं तिकीट मिळालंय. आपण पाहतो बॅक टू बॅक 2 षटकार जर ठोकले तर हर्षाली पाणेरा यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा बॅक टू बॅक 2 षटकार जर ठोकले गेले तर हर्षाली पाणेरा यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पाहतो त्यांच्याकडे आपल्याला 3 ट्रॉफीज स्पॉन्सर झाले त्या स्पर्धेकरता. पहिला चेंडू आपण पाहतो मयूर बाबर याचा व्हाईट बॉलचा इशारा इथे येताना दिसतोय. व्हाईट बॉल आपण पाहतोय हा चेंडू देखील ऑप्शनच्या बाहेर. पंचांनी पुन्हा एकदा सांगितलंय की हा चेंडू वाईड आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड इथे टाकले गेलेत. 6 चेंडू आणि आता 12 धाब्यांची आवश्यकता आहे. पहिल्या 2 बॉल वरती आपण पाहतोय ज्या प्रकारे मयूर 2 चेंडू जे टाकलेत थोडासा प्रेशराइज वाटतो आपल्याला. सहा चेंडू 12 धावा मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायचे आहेत. इथे स्लॉट मध्ये हा चेंडू होता. यावेळेस चेंडूने उंची देखील घेतलाय, लांबी देखील घेतलाय आणि चेंडूला सरळ आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर देखील पाठवलं गेलंय. 6 धावन करता षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. आता मॅच जिंकण्याकरता फक्त 6 धाब्यांची आवश्यकता आहे. 5 चेंडू मध्ये 6 धावा. पाच बॉल आणि आता 6 धाबींची आवश्यकता आहे. चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल. पंचांनी पुन्हा एकदा सांगितले का हा चेंडू देखील वाईड आहे आणि आता रिव्ह्यू घेतलाय इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. व्हाईट बॉल. फुल करण्याचा प्रयत्न पण पाहतोय. कनेक्शन बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये, कनेक्शन झालेलं नाहीये. लेगबाच्या सुरुवात एक धाव मिळेल. मयूर थोडासा प्रेशराइज होताना दिसतोय आपल्याला. धावसंख्या झाली आता 26 धावा. आता 4 चेंडू आणि 4 धावींची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. मग आता स्ट्राईक ही चेंज झालेली आहे. नवीन फलंदाज आता स्ट्राईक वरती आलाय भावेश.
आपण पाहतो या अपील इथे झाली होती. इनफॅक्ट नक्कीच बघितलं आपण लेग स्टंपच्या बाहेर होता, तेच कारण पंचांनी सांगितलंय की बॅटला स्पर्श झालाय, बॅटला देखील स्पर्श झालेला आहे. तेच कारण पंचांनी सांगितलंय की हा नॉट आउट आहे. एक धाव फलकावरती 3 चेंडू आणि 3 धाबींची आवश्यकता. मॅच जिंकण्याकरता 3 चेंडू मध्ये 3 धावा इथे बनवायच्या आहेत. ऑन साइडला फटका देखील गेलाय, गॅप मध्ये हा फटका आहे. वैभव आलाय तिकडे, वैभव याने प्रयत्न केला मात्र वैभव या चेंडू स्टॉप करू शकलेला नाहीये. आणि विजय स्टोक देखील नाही, परेश जाधव आणि आता ते डायरेक्ट फायनल मध्ये पोहोचलेत, फायनल मध्ये क्वालिफाय झालेले आहेत.